भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आदरणीय शिवरायजी कुलकर्णी यांची ही पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे माध्यम प्रमुख माझे सहकारी गोविंदजी येतेकर उपस्थित आहेत। मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, पत्रकार मित्रांचं देखील स्वागत करतो आणि आदरणीय शिवरायजी यांना विनंती करतो की या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। माननीय नवनाथजी, माननीय गोविंदजी आणि उपस्थित पत्रकार बंधूंनो, अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा येथे नाशिकनंतर मोठा आणि एक खळबळजनक प्रकार साधारणतः गेल्या 4 दिवसामध्ये उघडकीस आलेला आहे। परतवाड्यातल्या सेक्स रॅकेटची व्याप्ती ही खूप मोठी आहे। जवळजवळ 3 दिवस अल्पवयीन मुलींचे, तरुणींचे आणि काही तरुणींचे अत्यंत अश्लील व्हिडिओ हे काही हँडल्सवरून प्रसारित करण्यात आले आणि पाहता पाहता ते मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले। 3 दिवसानंतर 3 दिवस हे व्हिडिओ प्रसारित होत असताना केवळ भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेऊन पोलिसांशी संपर्क केला। सगळ्यात पहिलं आंदोलन भारतीय जनता पार्टीने केलं आणि या सगळ्या पीडित मुलींना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली। या प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नुसती कल्पना दिली की अशा तऱ्हेचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि या मुली सगळ्या स्थानिक आहेत, काही नागपूरच्या आहेत, काही अचलपूरच्या आहेत, काही परतवाड्याच्या आहेत, काही अमरावतीच्या आहेत आणि ही संख्या फार मोठी आहे। तर यामध्ये कंप्लेनंट समोर यायच्या आत कठोर कारवाई केली पाहिजे आणि कुठलीही हयगय करायला नको या पद्धतीचे निर्देश माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आणि भारतीय जनता पार्टीने आवाज उचलल्यावर संध्याकाळपर्यंत या प्रकरणामध्ये कारवाई झाली आणि या प्रकरणातला मुख्य आरोपी अयान अहमद, तन्वीर अहमद याला संध्याकाळपर्यंत पोलिसांनी अटक केली। आजच्या स्थितीमध्ये अटकेत असलेल्यांची संख्या 8 झालेली आहे आणि या प्रकरणातला सगळ्यात आणि ही 8 आरोपी 8 लोक अटक झाल्यानंतर आणि हे संपूर्ण प्रकरण भारतीय जनता पार्टीने समोर आणल्यानंतर पोलिसांनी अत्यंत सक्षमतेने कारवाई केल्यानंतर आणि गृहमंत्रालयाने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतर कालपासून काँग्रेसजन आणि अन्य पक्षांचे लोक या प्रकरणामध्ये कालपासून आपलं विधान करायला लागलेले आहे। जे लोक निवडणुकीच्या काळामध्ये प्रामुख्याने काँग्रेस निवडणुकीच्या काळामध्ये गठ्ठा मतांसाठी चचाजान, अम्मीजान, अब्बाजान, फुफीजान करत दाड्या कुरवाळत फिरत असतात, यांच्यापैकी एकही काँग्रेसवाला हे व्हिडिओ व्हायरल होत असताना कोणीही बोलला नाही। आणि एक गोष्ट मी आपल्याला प्रकर्षाने सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीला याची पूर्ण कल्पना होती की या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या ज्या तरुणी आहेत त्या तरुणींमधल्या बहुतांश तरुणी या मुस्लिम समाजाच्या आहेत आणि या मुस्लिम समाजाच्या आहेत हे माहीत असतानाही भाजपाने आपली स्ट्रॉंग भूमिका घेतली, कारण की या तऱ्हेचं कोणताही समाजाची मुलगी असो, कुठल्याही धर्माची मुलगी असो, कुठल्याही पंथाची मुलगी असो, ती आपली बहीण आहे, आपली मुलगी आहे, आपली माते समान आहे या भावनेने भारतीय जनता पार्टीने आवाज उचलला होता। पण काँग्रेसने जेव्हा केव्हा वक्तव्य केलं आणि जे काही नाटक केलं निवेदन देण्याचं, तोंड देखलेपणा जो काही केला, त्याही निवेदनानंतर जे विधान यशोमती ठाकूर आणि आमदार भाई जगताप यांनी अमरावतीत येऊन केलं ते विधान असं होतं की त्याच्यामध्ये यशोमती ठाकूरांनी अयान अहमद, तन्वीर अहमदपेक्षा त्या ज्या मुली फसवल्या गेल्या, ज्या तरुणी फसवल्या गेल्या त्या तरुणींवरच संपूर्ण दोषारोपण केलं, त्यांच्यावरच खापर फोडलं की या मुली याला जबाबदार आहेत, या असं कसं वागू शकतात, या तऱ्हेचं विधान केलं। हे जे यशोमती ठाकूर आणि काँग्रेसने केलेलं विधान आहे किंवा त्यांची जी मानसिकता आहे, ही मानसिकता त्यातला आरोपी बघून आणि त्याचं नाव ऐकून झालेली आहे। आता 8 आरोपी मुस्लिमच आहेत, 8च्या 8 पकडल्या गेलेले।
हे 8ही मुस्लिम पकडल्या गेल्यानंतर पुन्हा काँग्रेसवाल्यांनी या प्रकरणावरचं लक्ष दूर व्हावं म्हणून या प्रकरणाशी पुन्हा खरात प्रकरणाशी जोडण्याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. काँग्रेसवाले येऊन जाऊन बोलत आहेत की खरातवर कारवाई का नाही झाली. तर मला आश्चर्य वाटतं की खरातांवर कारवाई गृहमंत्री मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या शिताफीने केली, ज्या चाणाक्षतेने केली, अशी कारवाई अशा प्रकरणांमध्ये खचितच होते. खरात हे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच, लोकांना माहीत होण्यापूर्वी यावर कारवाई झालेली होती. खरात प्रकरणामध्ये SITचं गठन असो, गुन्हे दाखल करणं असो, खरात विदेशामध्ये पळून जाऊ नये यासाठी करावी लागणारी व्यवस्था असो, या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित करून मग खरातला अटक केल्या गेली आणि मग कंप्लेंट समोर आले. इतकी अशा गैरप्रकारामध्ये जिथे असंख्य स्त्रियांवर, महिलांवर, माता भगिनींवर अत्याचार झाले, त्याच्या अन्यायाच्या उत्तरात इतकी चांगली कारवाई झालेली नाही. पण जाणीवपूर्वक हिंदू मुसलमान करायचं आणि मुस्लिम तरुणींचा प्रश्न असतानाही ज्यांची मतं मिळवणाऱ्या काँग्रेसला, उबाठाला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि तो अयांतर चक्क MIMचा पदाधिकारी त्या MIMला या तरुणींसाठी आवाज उठवण्याची सवड मिळाली नाही, गरज वाटली नाही. आणि जेव्हा भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला की हा सगळा अन्याय दूर झाला पाहिजे, तर त्यावर आता काँग्रेसवाले हिंदू मुस्लिम या विषयाला रूप आलं पाहिजे या पद्धतीने बोलून या प्रकरणाचा नाहक खराची संबंध जोडून गृहमंत्र्यांवर, मुख्यमंत्र्यांवर अतिशय निराधार बेताल वक्तव्य करायला लागलेले आहेत. याच्या मागची मानसिकता केवळ एवढी आहे की यातले आरोपी मुस्लिम आहे. जर यातले सगळे आरोपी हिंदू राहिले असते तर काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी जीवाचा आकांत केला असता, आकांत तांडव केला असता. आमची मानसिकता अगदी स्पष्ट आहे की यात कदाचित एकही हिंदू मुलगी नसली तरीही ज्या पीडित मुली आहेत, मी तुम्हाला म्हणजे मी अमरावती जिल्ह्यातला आहे, मी अमरावतीला राहतो. सगळ्यात पहिले नवनाथजींना कल्पना आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी पण संकेत दिलेले होते. सगळ्यात पहिलं वक्तव्य या विषयावरचं मी केलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्याकडे जे लोक भेटायला आलेले होते नवनाथजी, ते देखील सगळे मुस्लिम बंधू होते. त्यांनी माझ्या हे सगळं प्रकरण उघडकीस आणून दिलेलं होतं. तर आम्ही त्यांच्यासाठी देखील लढतो. माननीय मोदीजी ट्रिपल तलाकचा निर्णय ज्या पद्धतीने करतात की त्यांच्या महिलांचा अन्याय दूर झाला पाहिजे, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही त्यासाठी देखील लढतो. पण आमच्या राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांनी करावं, पण हा राजकारणाचा विषय नाही. एका घरातल्या 3-3 कोवळ्या मुली त्या नराधमांनी वापरलेल्या आहे. एक मुलगी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची, तिचा वापर करायचा, तिचा व्हिडिओ काढायचा, तिचा व्हिडिओ काढल्यानंतर तिला ब्लॅकमेल करायचं, तिला आणखी 2 मुली आणायला लावायच्या, त्याच्यातल्या पुन्हा दुसऱ्या मुलीच्या संदर्भात हेच घडवायचं. असं करत 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 हा आकडा 100, 150, 180 पर्यंत गेलेला आहे. समाजामध्ये याच्यावरची चर्चा आहे. अनेक पीडितांच्या नातेवाईकांच्या आम्ही संपर्कात आहोत, त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळते आहे. आमचं आव्हान आहे त्या सगळ्या पीडितांना, त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या नातेवाईकांना की त्यांनी निडर होऊन समोर आलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी, या राज्याचे मुख्यमंत्री, भाजपाचे अध्यक्ष, पूर्ण भाजप ही सगळेजणे पूर्णपणे त्या पीडितांच्या पाठीशी आहे. त्यांचं नाव डिस्क्लोज होणार नाही, त्यांनी समोर आलं पाहिजे आणि त्यांनी समोर येऊन या प्रकरणामध्ये आपल्या त्या तक्रारी दाखल केल्या पाहिजे. आणि आमचं या निमित्ताने सांगणं आहे काँग्रेसला आणि मुस्लिमांचे गठ्ठा मतदान घेणारे जे पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही कृपया या प्रकरणावर राजकारण करू नका, राजकीय अँगलनी याच्याकडे बघू नका. खरातचं प्रकरण असो की अयान अहमद, तन्वीर अहमदचं प्रकरण असो, दोन्ही प्रकरणांमध्ये कंप्लेनंट नसताना मुख्यमंत्र्यांनी याचा छडा लागला पाहिजे. हयगय होता कामा नये. पूर्ण प्रकरण हे न्याय मिळाला पाहिजे पीडितांना. यासाठी सुमोठो गुन्हे दाखल करून यामध्ये मोठी ठोस कारवाई केलेली आहे. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो. सगळ्या पीडितांच्या पाठीशी आम्ही आहे आणि या सगळ्या अल्पसंख्याकांची गठ्ठा मतं घेणाऱ्या अनुनय करणाऱ्या, या सगळ्या राजकारण करणाऱ्या पार्ट्यांचा आम्ही निषेध करतो.
नाही, मी आपल्याला सांगतो की यशोमती ठाकूरांनी मुलींना जबाबदार धरलं, पीडितांना जबाबदार धरलं, हे कुठल्याही मातृत्व असलेल्या महिलेकडून हे होऊच शकत नाही. ज्यांच्याजवळ मातृत्व आहे ती महिला असं कसं म्हणू शकते की याला मुली जबाबदार आहे. ज्या मुलींना बोलवलं, एक मुलगी प्रेमाच्या जाळ्यात फसली, प्रेमाच्या जाळ्यात फसल्यानंतर तिला ब्लॅकमेल केलं गेलं, तिला घाव लावला गेला, तिला सांगण्यात आलं की तुझे व्हिडिओ आता आम्ही पब्लिकली टाकून देऊ, तुझे व्हिडिओ टाकू का सांग, नाही तर आण दुसऱ्या मुलीला. अहो, याच्यातल्या 2-3 प्रकरणांमध्ये स्वतःला वाचवण्यासाठी आणि आपली बदनामी होऊ नये, आपले व्हिडिओ निघू नये म्हणून सख्या बहिणी त्यांनी नेल्या. त्या मुलींनी इतकं खराब प्रकरण आहे. त्या खराब प्रकरणांमध्ये त्या पीडितांना आधार देण्याच्या ऐवजी, त्यांचे अश्रू पुसण्याच्या ऐवजी आपण त्यांना दोषींच्या कटघऱ्यामध्ये उभं करतो. ती यशोमती ठाकूर खरंच ठिकाणावर आहेत का? पराभवाचं शल्य अजूनही त्यांच्या मनातून निघत नाहीत, त्यांचं त्या जागेवर नाही आहेत. कोणतीही महिला पीडित महिलांविषयी असे उद्गार काढू शकते का? याचंच तर आश्चर्य आहे. भारतीय जनता पार्टीने तिथल्या मुस्लिम तरुणींनाही न्याय मिळावा म्हणून जो पुढाकार घेतला, त्याची जी बोच आहे, ती बोच या उद्विग्नतेतून त्यांच्या बाहेर येते आहे आणि त्या अशा बेताल वक्तव्य करायला लागलेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.